निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, परंतु यावेळी आम्ही एक भविष्यवाणी करतो आहोत. जर मार्तंड भैरव या युद्धात प्रत्यक्षपणे उतरले तर भविष्यात दैत्यांचा फार मोठा सर्वनाश होईल आणि जे दैत्य जिवंत राहतील त्यांना कायमस्वरूपी पाताळात राहावं लागेल. या भविष्यवाणीने मला जर त्या शिवाचं भय वाटत असेल, असा जर तुमचा समज झाला असेल, तर तो तुमचा भ्रम आहे. आचार्य, मी काय म्हणालो होतो? मी जे म्हणालो होतो ते सत्य ठरत आहे. काय संदेश आहे असुरराज? श्री विष्णू मला भेटण्यासाठी इथं येत आहेत अशी गुप्त वार्ता आहे आणि कोणत्याही क्षणी ते इथे येऊन पोहोचतील. ही तर शुभवार्ता आहे. प्रत्यक्ष श्री विष्णू इथे येणार आश्चर्य आहे, परंतु ज्या अर्थी श्री विष्णू इथे येत आहेत त्या अर्थी त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असणार. एकच कारण असणार, ते म्हणजे ते माझी विनवणी करायला येत आहेत. त्या शिवाला मी क्षमा करावी, हे युद्ध मी थांबवावं. मला देवसेना घाबरली आहे आचार्य. काय सत्य आहे ते लवकरच कळेल असुरराज. तुर्तास त्यांच्या स्वागताची तयारी करायला हवी. या मल्हारपुरात श्री विष्णूंचे असे अभूतपूर्व स्वागत होईल की याआधी कधी झाले नसेल. आचार्य, या भेटीच्या वेळी आपणही इथं थांबवावं, म्हणजे आपल्या मनातल्या ज्या शंका असतील त्या दूर होतील. आपण माझा अपमान करत आहात विष्णुदेव. हे मल्लासुरा, श्री महादेव हे संहार करता आहेत. त्यांनी आजपर्यंत त्रिपुरासूर, अंधकसूर अशा अनेक दैत्यांचा वध केला आहे. त्यांच्या आज्ञेचा जो भंग करेल त्याचे ते दुर्दैव ठरेल. खरं तर हे सगळं सांगायची आवश्यकता पडलीच नसती, परंतु तू ऋषी मुनींचा छळ केलास, त्यांच्या धर्माच्या कार्यात अडथळे आणलास, गोहत्या केलीस, त्यामुळे भैरवांना कैलासातून इथे यावं लागलं. मल्लासूर, श्री महादेवांना शरण ये आणि स्वतःचे प्राण वाचव. तुझ्या बंधूंचं काय झालं हे तू पाहिलं आहेसच. तो यमाच्या राज्यात पोहोचला देखील. तुला माझे शब्द कटू वाटत असतील, परंतु हेच सत्य आहे. तू प्रल्हादाच्या कुळी जन्माला आलास, त्याची पुण्य आहे, म्हणून मी तुला आज इथे सांगायला आलो आहे. आपण श्री विष्णू जे सांगत आहेत तसे ठरवावे आणि त्यांच्या प्रस्तावाचा स्वीकार करावा असे मला वाटते. स्त्रियांचं ऐकून हा मल्लासूर युद्धभूमीवर जाणार का? मल्लासूर, आम्ही हेच सांगत होतो. सर्वनाश टळू शकतो. तुम्ही बोललात, आता मी बोलणार. श्री विष्णुदेव,
आपण जे बोललात ते ऐकून मला अत्यंत वाईट वाटले. आपण मला त्या शिवाचे भय दाखवत आहात. माझ्या बळाचा आपणही कयास नाही लावू शकत. माझी आपणास विनंती आहे की आपण त्या शिवाच्या बाजूने या युद्धात उतरू नये. आपण सहपरिवार या मणिचूर पर्वताच्या शिखरावर राहायला यावे. आणि हे माझं वचन आहे की त्या शिवाला या युद्धात मी पराभूत करीन. एवढंच नाही तर त्याचं उदर फाडून त्याच्या रक्तात स्नान करून मी ते पितरांना अर्पण करीन. त्या शिवाचीच नाही तर देवांचीही गात्रन गात्र छिन्न विच्छिन्न करून टाकेन मी. मल्लासूर, यालाच विनाशकाय विपरीत बुद्धी असे म्हणतात. मी तुला मृत्यूपासून वाचवण्याचा प्रयत्न केला नाही असं नंतर म्हणू नकोस. मी निघतो. मधुसूदना, जो शूर असतो तो युद्धभूमीतून माघार घेत नाही. माझे वचन स्मरणात ठेव. नारायण नारायण. असे म्हणतात की जे होणार असतं ते टळू शकत नाही. माझ्या आराध्यांचं मल्लासुराची भेट घेण्यामागचं प्रयोजन काय होतं? तर युद्ध थांबवण्याचं. मल्लासुराला मृत्यूपासून वाचवण्याचं, दैत्य कुळाचा विनाश होण्यापासून थांबवण्याचं प्रयोजन. पण नारायण नारायण. असं म्हणतात की कर्म करणं हे तुमच्या हातात असतं. तसंच ते मल्लासुराच्याही हातात होतं. परंतु त्यांनी उचित कर्म केलं नाही. त्याने हा निर्णय घ्यायला हवा होता की मृत्यू निवडायचा की आयुष्य. आणि त्याने मृत्यूच निवडला. नारायण नारायण. यावे देवी. मल्लासुराची भेट घेऊन हे कोणत्याही क्षणी परत येतील. जर मल्लासुराने श्रीहरींचा प्रस्ताव मान्य केला तर त्यात त्याचेच भले होईल, ह्यात काहीच शंका नाही. समददेव घाबरल्या ती. होय बानू. पर असं कशा पायी? याचं कारण म्हणजे मल्लासुराने तयार केलेली व्यूहरचना. त्याची व्यूहरचना ही निश्चितच अद्भुत अशी होती. होय, आणि ह्याचा प्रत्यय सर्व देवांना आलाच होता. मल्लासुरा, मी घुसमारी आहे, शिवाची कुमारी, आणि मी इथे तुझा वध करायला आली आहे.